नमस्कार. कधी कधी आयुष्यातील सर्वात मोठे शोध हे नियोजनातून नाही तर योगायोगातून होतात. आज या व्हिडिओमधून अशीच एक अद्भुत कथा आज आपण पाहणार आहोत. ही कथा आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांची. अलेक्झांडर फ्लेमिंग हे स्कॉटलंडमध्ये जन्मलेले एक महान शास्त्रज्ञ होते, ज्यांना लहानपणापासूनच विज्ञान आणि औषधशास्त्र यांची फार आवड होती. ते एक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होते, म्हणजे मायक्रोबायोलॉजिस्ट होते. त्यांनी आपले अख्खं आयुष्य हे माणसांना आजारापासून वाचवण्यासाठी समर्पित केले होते. सन 1928 साली अलेक्झांडर फ्लेमिंग हे काही दिवस सुट्टीवर गेले होते. सुट्टीवरून परत आले तेव्हा त्यांच्या प्रयोगशाळेत फार पसारा होता. हा पसारा पाहून कोणालाही वाटेल की ते सगळं साफ करायला, पण त्या पसाऱ्यातच दडलं होतं जग बदलणारं रहस्य. होय, त्या पसाऱ्यातच होती एक पेट्री डिश. पेट्री डिश म्हणजे जंतू वाढवण्यासाठी वापरली जाणारी प्लेट. ती प्लेट नीट साफ केलेली नव्हती, थोडी घाणेरडी प्लेट. ज्या वेळेस फ्लेमिंग यांची नजर त्या प्लेटेकडे गेली तेव्हा त्यांच्या एक विचित्र गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे त्या प्लेटमध्ये, ज्या प्लेटमध्ये जंतू होते, त्या प्लेटमध्ये जंतूच्या ऐवजी बुरशी वाढली होती. याचा अर्थ त्या पेट्री डिश मधून जंतू गायब झाली होती. त्या बुरशीनं जंतूला मारलं होतं. आणि तो क्षण हा साधा नव्हता. तो क्षण होता विज्ञानाच्या इतिहासातील क्रांतीचा जन्म. ही बुरशी होती पेनिसिलियम नोटॅटम, आणि त्यातून तयार झालं होतं जगातील पहिलं अँटीबायोटिक. त्याचं नाव पेनिसिलिन. अँटीबायोटिकच्या शोधा अगोदर साध्या जखमा सुद्धा जीव घ्यायला ठरत होत्या. लहानसं इन्फेक्शन आणि मृत्यू अटळ अशी परिस्थिती होती. कारण आपल्याला झालेला प्रत्येक जंतू संसर्ग हा त्यावेळेस जीव घेणारच होता. म्हणून पेनिसिलिनमुळं मानवजातीला मिळालं जीवनाचं वरदान. युद्धात जखमी झालेले सैनिक असतील, आजारी पडलेली मुलं असतील, आणि असंख्य जीव यांना यातून मिळालं नवजीवन. म्हणूनच तुमच्या आयुष्यात जे काही निरुपयोगी वाटते त्याकडं एकदा नव्या नजरेने पहा.